कबीर आता त्याचं जर्किंग काढतो आणि ते गुंजाला देतो आणि म्हणत असतो की एवढ्या रात्रीची थंडीची कुडकुडत आली इथे कशाला काय माहिती. तर गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही पण आले ना म्हणून मी आले. तर आता कबीर म्हणतो की ठीक आहे, आता तू एक काम कर, तू रिक्षामध्ये बस पुढे, मी तुझ्या मागून येतो. नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मृण्मयी कबीरला म्हणत असते की कबीर आता का तू गप्प बसलाय, जोपर्यंत तू क्लीन शीट घेऊन माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. कबीर म्हणतो की एक मिनिट, मला कोणाला क्लीन शीट देण्याची काहीही गरज नाही. मी तुझ्याकडे वेळ मागितला होता कारण मला आज सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या आणि आजपासून एक नवीन सुरुवात करायची होती. तर मृण्मयी त्याला म्हणत असते की हे सुद्धा तूच ठरवलंस का की आजपासून सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता जोपर्यंत मागच्या गोष्टी क्लिअर होत नाही ना तोपर्यंत काहीही क्लिअर होणार नाही. आणि जुन्या आठवणी तशाच ठेवून नवीन सुरुवात करायची तरी कशी. कबीर म्हणतो की अगं कुठल्या जुन्या आठवणी, तुला काय म्हणायचं आहे काय. तेव्हा मृण्मयी म्हणते की मला माहिती आहे त्या गुंजामध्ये आणि तुझ्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे. कबीर म्हणतो की काय मृण्मयी, तू माझ्यावर संशय घेते, माझं त्या गुंजावर प्रेम आहे असं म्हणायचं आहे का तुला. अगं तू मला लहानपणापासून ओळखतेस ना, माझ्या आजूबाजूला भरपूर मुली असतात तरीसुद्धा मी कधी तोंड वर करून त्यांच्याकडे बघत नाही, कारण मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि मी तुला शब्द दिला होता. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. मृण्मयी म्हणते की हो तेच बोलतीये मी, कारण सगळे पुरावे मला त्याच दिशेने नेत आहे. कबीर म्हणतो की पहिल्यांदा मला असं वाटायचं की तुझ्या आईचेच खालचे विचार आहे, परंतु आज मला दिसलं की तू देखील खालच्या पातळीचा विचार करू शकतेस. आणि तुझ्या आईने जो माणूस पाठवला होता ना, मला तर असं वाटायला लागलंय की त्यामध्ये तुझा देखील हात होता. मृण्मयी म्हणते की हे बघ कबीर, माझ्या आईला काहीही बोलायची काहीही गरज नाही. तर कबीर म्हणतो की मी काय चुकीचं बोललो, शेवटी तू तुझ्या आईच्या पावलावरच पाऊल टाकतेय ना. मला वाटलं होतं की मी तुला कुठे हनीमूनला नेलं नाही, कॉलेजच्या फेस्टिवलला नेलं नाही, तुझी घुसमट होत असेल आणि चिडचिड होत असेल, त्यामुळे मी आज माझे सगळे कामं बाजूला टाकून मी तुला वेळ देणार होतो. पण इथे तर भलतंच झालंय, तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढं विष निर्माण झालंय, जोपर्यंत तू हे विष बाहेर काढत नाही तोपर्यंत प्रेमाला सुरुवात होणार नाही. मृण्मयी म्हणत असते की कबीर हे तू बोलतोयस आणि तू मला प्रेम करायला शिकवतोस का. मला प्रेम कसं करायचं हेही माहिती आणि ते हिसकावून कसं घ्यायचं हेही माहिती आहे. मृण्मयी म्हणत असते की आत्तापर्यंत तू फक्त माझं प्रेम बघितलं, परंतु आता तू माझा पॉझिटिव्हनेस देखील बघशील. कबीर तिला म्हणतो की हो का, ठेव तुझा पॉझिटिव्हनेस तुझ्याकडेच. आणि असं म्हणून आता कबीर तिथून रागाने निघून जातो. तर इकडे गुंजा बाहेर बसलेली असते आणि डोंगरवाडीत तिचं आणि कबीरचं जे लग्न झालेलं असतं ते तिला आठवत असतं. ती म्हणत असते की साहेबा, खरं तर मी इथे येऊन तुमच्यासोबत जे 4 क्षण जगले ते खरं तर मला पूर्ण आयुष्य देणार आहेत. मृण्मयीताईच्या वाट्याचं प्रेमसुद्धा मृण्मयीताईला भेटलं पाहिजे. तितक्यातच कबीर तिथे गाडीची चावी घेऊन आता गाडी काढून निघत असतो. तर मृण्मयी त्याला खिडकीतून म्हणत असते की कबीर अरे एवढ्या रात्री कुठे जातोय, मी सांगतेय ना तुला थांब. परंतु कबीर काही थांबत नसतो आणि कबीर आता तिथून निघून जातो. गुंजाला आता टेन्शन आलेलं असतं की साहेबा एवढ्या रात्रीचे गेले तरी कुठे असतील. कबीर आता उमेरच्या घरी आलेला असतो. उमेर त्याला विचारतो की बिरादर काय झालंय, तू एवढ्या रात्री का आलास, काही बातमी वगैरे हाती लागली आहे का. कबीर म्हणतो की नाही आतमध्ये नको, खरं तर माझा जीव घुसमटतोय. माझ्यावर मृण्मयी संशय घेते, तिला असं वाटतंय की गुंजामध्ये आणि माझ्यामध्ये. तेव्हा उमेर म्हणतो की अरे पण काय झालंय. कबीर म्हणतो की आतापर्यंत मी मृण्मयीचा एवढा विचार करत आलो, असं केलं तर मृण्मयीला हर्ट होईल, असं नाही करायचं तसं नाही करायचं, प्रत्येक वेळी तिच्या बाजूने विचार करत आलो. आणि ती तर आज माझ्यावरच संशय घेतेय, तिचा माझ्यावर एवढाही विश्वास राहिला नाही की ती माझ्यावर संशय घ्यायला लागली आहे. आणि मग काय उपयोग आहे ह्या प्रेमाचा. तर गुंजा मात्र तिथे आलेली असते आणि गुंजा कबीरचं हे बोलणं ऐकत असते. उमेर म्हणत असतो की मी बोलू का मृण्मयीसोबत. तेव्हा कबीर म्हणत असतो की तू बोलून तरी काय होणार आहे, आमच्या नात्यातला विश्वासच उडालाय आणि त्यामुळे तू बोलून तरी काय होणार आहे. गुंजाचं सोड रे, परंतु मृण्मयी तर मला लहानपणापासून ओळखते ना. गुंजा आणि मी एकत्र राहिलो, परंतु कधीही मी गुंजाकडे कधी वाईट नजरेने बघितलं नाही. मी ती झोपडीही सजवली, त्यामध्ये मला वाटत होतं की मी मृण्मयीचा नवरा आहे. मी कधीही माझी पायरी ओलांडली नाही, परंतु आज मृण्मयीने सगळं चुकीचं केलंय. खरं तर ज्या गोष्टीचा पायाच कमकुवत असेल ना त्याचा डोलारा कधीच उभा राहू शकत नाही. तितक्यातच गुंजा तिथे येते आणि म्हणते की थांबा साहेबा. तेव्हा कबीर विचारतो की गुंजा तू इथे काय करतेयस आणि तू एवढ्या रात्री इथे कशाला आलीयस. गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही आधी घरी चला आणि तुम्ही एवढ्या रागाने घरातून बाहेर का पडलात.
तेव्हा कबीर तिला विचारत असतो की मला तू पहिल्यांदा या गोष्टीचं उत्तर दे की तू इथे काय करतीयस आणि कशाने आलीस तू एवढ्या रात्रीची. तेव्हा गुंजा सांगते की मी रिक्षाने आले. अहो साहेबा, नवरा बायकोची भांडणं ही 4 भिंतीमध्ये ठेवायची असतात, अशी चव्हाट्यावर नसती आणायची. कबीर म्हणत असतो की म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस तर. गुंजा म्हणते की हो, ऐकलं मी आणि आता मला हे सगळं निस्तारायचंय. तुम्ही चला बरं आता इथून. उद्या जर वेळेला तुम्ही घरात नसेल तर सगळ्यांचा मूड निघून जाईल. जर तुम्हीच असं निघून गेलात तर मृण्मयीताई कोणाकडे बघणार. आणि घरात जरी त्यांचे बाकीचे जरी ओळखीचे असले तरी सुद्धा त्या घरातली सून आहेत आणि तुम्हीच त्यांना सगळ्यात जास्त जवळचे आहात. उमेर म्हणतो की हो कबीर, गुंजा अगदी बरोबर बोलतीये. गुंजा म्हणते की साहेबा, आता तुम्ही मला काही सांगू नका, चला बरं तुम्ही लगेच घरी. कबीर म्हणतो की चल मग बस गाडीवर आपण जाऊयात घरी. त्यावर गुंजा म्हणते की नाही साहेबा, तुम्ही जा गाडीने, मी रिक्षा थांबवली आहे, मी रिक्षाने येते. कबीर म्हणतो की एवढ्या रात्री आता तू रिक्षाने कशी काय येणार, तू बस बरं गाडीवर. आणि आता जर कोणीतरी आपल्याला पुन्हा बघितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे गुंजा म्हणत असते की साहेबा तुम्ही जा एकटेच. कबीर आता त्याचं जर्किंग काढतो आणि ते गुंजाला देतो आणि म्हणत असतो की एवढ्या रात्रीची थंडीची कुडकुडत आली इथे कशाला काय माहिती. तर गुंजा म्हणते की साहेबा तुम्ही पण आले ना म्हणून मी आले. तर आता कबीर म्हणतो की ठीक आहे, आता तू एक काम कर, तू रिक्षामध्ये बस पुढे, मी तुझ्या मागून येतो. गुंजा आणि कबीर आता तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा उमेर मनातच म्हणत असतो की बिरादर, तुमच्या प्रेमाला सुरुवात झाली आहे बरं का. तर इकडे मृण्मयी टेरेसवर आलेली असते. ती कंटिन्यू कबीरला कॉल करत असते, परंतु कबीरने काय अजून तिचा फोन घेतलेला नसतो. ती विचार करत असते की मी कबीरला जरा जास्तच बोलले का, पण काय करू, मलाही कंट्रोल झालं नाही म्हणून मी बोलून टाकले. आणि तेवढ्यातच तिला रिक्षाचा आवाज येतो. मृण्मयी आता टेरेसवरून खाली बघत असते तर रिक्षातून ती विचार करत असते की रिक्षातून एवढ्या रात्री कोण आलं असेल. आणि रिक्षाच्या मागोमाग कबीरची गाडी देखील आलेली असते आणि कबीर त्या रिक्षावाल्याला पैसेही देतो. तेवढ्यातच गुंजा ही रिक्षातून खाली उतरलेली असते आणि तिच्या खांद्यावर कबीरचं जर्किंग देखील असतं. त्यामुळे आता मृण्मयीचा माथा मात्र खूप ठणकतो. मृण्मयी विचार करत असते की आता एवढा पुरावा तर मला पुरेसा आहे आणि आता कबीर तूही हे टाळू शकत नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे बाबळीने कबीरला कॉल केलेला असतो आणि ती कबीरला म्हणत असते की आमच्याकडे संक्रांतीला लेकीला वाण देतात आणि आम्ही जावयालाही वाण देतो. त्यामुळे जावयाची आणि लेकीची जोडी कायम सोबत राहते. आम्ही दिलेला वाण तुम्ही घ्याल ना जावय बापू. तेव्हा कबीर बाबळीला नाहीही म्हणू शकत नसतो. तर इकडे मायाने अंगदला पकडलेलं असतं आणि ती त्याच्याकडे फोटो आणि पुरावे मागत असते. अंगद तिला म्हणतो की नाही, फोटो आणि पुरावे आता तुम्हाला नाही मिळू शकत. मग माया आता तिच्या बॉडीगार्डला सांगते आणि तिचे बॉडीगार्ड आता अंगदची चांगली धुलाई करतात. तर माया आता अंगदकडून हे सगळं सत्य उकरून काढेल की नाही हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.